ते बघ ना आपण Nice, भीमाशंकरला हा, गेलेलो गेलेलो. होतो, गेम गेम खेळत खेळत होतो. होतो. काय भारी मजा आली होती ना आपल्याला. आणि मस्त होती आपली लास्ट ट्रिप मस्त भीमाशंकरची. मित्रांनो, यांच्या गप्पा असाच चालू राहणार आहेत. पण स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये. आज आम्ही चाललो आहोत छत्रपती संभाजीनगरला. सॅटर्डे आणि संडे आहे, तर आम्ही छान असा आमचा 2 दिवसाचा प्रोग्राम केला. आमचा छान ट्रिप केली, प्लॅन बनवला आहे. आम्ही चाललोय छत्रपती संभाजीनगरला आणि तिथे जे मंदिर वगैरे आहेत, नवीन नवीन लोकेशन आहे, ते आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत. आणि लास्ट टाइमच मी आता महाडला जाऊन आलोय, तर महाडचा जो तुम्ही ब्लॉग माझा बघितलाय, त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळालाय मला. तुम्ही खूप भरभरून मला प्रेम दिला आहे. तसं या ब्लॉगला पण तुम्ही मला प्रेम द्या, या व्हिडिओला. आणि आम्ही 2 दिवस आता कुठे कुठे काय काय फिरणार आहोत, नवीन नवीन लोकेशन तुम्हाला दाखवणार आहे मी या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि या ट्रिपची आमची सुरुवात झाली सकाळी. आपण किती वाजता निघालो? 4 वाजता. 4 वाजता. 4 वाजता आम्ही कळव्यातून निघालो. आणि आता सकाळी थोडा पाऊस होता, त्याच्यामुळे आम्हाला व्हिडिओ काढायला जमला नाही. बट आता वाजलेत 9 वाजलेत आणि आता 1-1.5 तासामध्ये पोहोचू आम्ही संभाजीनगरला. तर बघूयात आता पुढे कसं काय काय आपण प्लॅनिंग केल्यानुसार सगळं व्यवस्थित होत आहे का ते पहिले बघूया. कारण की जाता जाता थोडं आम्हाला लेट झालंच आहे आम्हाला. बट ठीक आहे, होतच प्रत्येक प्रवासामध्ये थोडं लेट होतच. आणि आता मध्ये जस्ट नाश्ता करून निघालोय. आणि पुढे बघू शकता आमची पुढे अजून एक गाडी आहे. हे बघा, ही आमची गाडी पुढे चालली आहे. आणि या गाडीत मी, ऋतुजा आणि वैष्णवी आहे. त्या गाडीमध्ये ओमकार, हर्षल आणि केतक आहे. निधीचं प्लॅन होता यायचा, बट तिचा थोडा कॅन्सल झाला. तिचं वेगळं काही प्लॅन होते, त्याच्यामुळे ती आली नाही. बट नेक्स्ट टाइम ती येईलच आपल्यासोबत. आणि बघूयात आता 2 दिवस आपले कसे जात आहेत आणि कसे आम्ही एन्जॉय करतोय, तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. मला बोलला असा फोन मित्रांनो, आता आम्ही जरा जवळपास पोहोचलो आहोत. अर्धा पाऊण तासामध्ये आता आम्ही पोहोचून जाऊ संभाजीनगरला आणि छत्रपती संभाजीनगरला. संभाजीनगर. आणि थोडासा केतकला थोडं तोंडावरती पाणी मारायचं होतं, म्हणून आम्ही जरा थांबलोय. फ्राईट बीट मारतोय आता जरा. वैष्णवी, कुठे चालली आहे? छत्रपती संभाजीनगरला काय करणार तिकडे जाऊन? ज्योतिर्लिंग. सांगितलं ब्लॉग मध्ये. दुसरं काहीतरी बोल. हा ना, खूप दुसरं काय spots नाही. आहेत. अजून कुठे कुठे फिरतोय? खूप आहेत. किती आहेत? खूप आहेत. आपण किती बघितले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, जोरात 8. बोल. बोलताना बरं आता वेगळं बोलतोय. त्या दिवशी तर भारी या. वा, वा. मैंने देखा, मैं वो गाड़ी में बैठी थी. मैंने देखा वो गाड़ी को ठोका. स्लोमो में देखा. मैंने हिचा देखा. आवाज हिचा आवाज आम्हालाच फक्त माहित आहे किती आहे किती नाही ते. हा ना, काय पण सांगतोय ब्लॉग मध्ये. बरोबर आहे. काय पण काय? बरोबर आहे. त्या ब्लॉग दिवशी कशाला म्हणतात? जे भाऊजी खरं असतं ऐकतील ते. ना ब्लॉग. हा ना. नहीं. अरे नहीं, त्या दिवशी बघायला सब पाहिजे होतं. देखेंगे. सब देखेंगे. हमको पता नहीं, वो दे दो, अभी पैसे दे दो, वो पता नहीं. मैंने देखा, मैं वो गाड़ी में बैठी थी. आई शपथ. आणि हिंदी मध्ये मला तर अजून हसायला येतं. हा, हिंदी मध्ये बेकार बोलतो. तुमको क्या लगता है? तुमको क्या लगता है किसी ने देखा नहीं, मैंने देखा. मैं बाजू वाली गाड़ी में थी. आई गो. तर मित्रांनो, जवळपास आम्ही आता एक 10-15 मिनिटांमध्ये आम्ही आमच्या पहिल्या लोकेशनला पोहोचू. आणि जाता जाता म्हणजे सकाळी लवकर निघालो, त्याच्यामुळे या पोरींना काय मेकअप विकअप करायला मिळाला नाही. म्हणून आता या पोरी वाटलंच होतं. कार मध्ये मेकअप करत आहेत. फाउंडेशन, कॉम्पॅक्ट, पावडर, सनस्क्रीन, मॉइश्चरायझर सगळं लावतायत. आणि आपल्या कार मध्ये जी मगाशी एक बसली होती मागे, ती आता चेंज झाली आहे. ती त्या गाडीत गेली आहे. आणि ओमकारला इकडे पाठवलं आहे, ऋतुजा तिकडे गेली आहे. जवळपास किती 15-20 मिनिटात आम्ही पोहोचू आता. पहिलं लोकेशन आमचं काय असणार आहे ते तुम्हाला दाखवतो. पण सांगायचं झालं तर काय रे, समृद्धी महामार्ग जो रोड आहे, खूप चांगला आहे. कुठेच लेफ्ट राईट नाहीये, एकदम स्ट्रेट रोड आहे. रिस्क पण तेवढीच आहे त्या रोड मध्ये. बट खरंच खूप छान रोड आहे. मजा आली गाडी चालवायला. कंटिन्यू गाडी चालवतोय. 4 वाजल्यापासून आम्ही निघालोय. 4 वाजल्यापासून अजून पोहोचत आलोय आम्ही आता.
पोहोचू आता थोड्या वेळात. गाडी चालवायला खरंच मजा आली. रोड पण चांगले आहेत. पण आपल्या कोकणासारखे रोड कुठेच नाही. बरोबर. भेटूयात आपण पहिल्या लोकेशनला गेल्यावर. तर मित्रांनो, आम्ही आता आमच्या पहिल्या लोकेशनला जाण्यासाठी आता इथून एंटर केलेला आहे. आता हे पहिलं लोकेशन तुम्ही मुख्यद्वार पाहून तुम्हाला आयडिया आली असेल की पहिलं लोकेशन आमचं काय असेल. ज्यांना माहिती आहे संभाजीनगरमधलं त्यांना आयडिया आलीच असणार. फक्त संभाजीनगरमधल्यांनी माझा ब्लॉग बघितला पाहिजे. तेव्हा आपली कार, दुसरी कार, ही आपली पहिली कार. ए झाला का मेकअप? झाला. काय बोलतोय? संभाजीनगरला येऊन गेले त्यांना. हा, संभाजीनगरमध्ये जे येऊन गेले त्यांना माहित असेल हे लोकेशन कुठलं आहे. तर मित्रांनो, आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या पहिल्या लोकेशनला आणि बिल्डिंगला कलर मारून झालेला आहे. हे बघा. काय ग? हो, ऋतुजाची बॅग. ऋतुजा, ओ माय गॉड. छान वाटेल. बस ना आता, जा ना, लाज वाटायला लागली. आम्ही आता थांबलोय. होय, दुसऱ्या बिल्डिंगला पण कलर मारून झालेला आहे. बॉय काय होतं घेतात? कसा वाटला रोड? कशी वाटली गाडी? गाडी मस्तच होती. गाडी म्हणजे आपला प्रवास कसा झाला? प्रवास पण भारी होता. चांगलाच झाला. फक्त नाही झाला. नशिबात होता आपला. झालं झाला, चांगला झाला. चांगला झाला. पोहोचलो आम्ही, सुखरूप चांगला पोहोचलो. सकाळी लवकर निघालो, सुखरूप पोहोचलो. हा. नारळ पण चांगला सुटला. हो. आणि आता आपण पहिल्या लोकेशनला पोहोचलो आणि आता बिल्डिंगचं अर्ध काम स्ट्रक्चर राहिलंय थोडस. एक हा. एंड वाला काय Plaster- शेवटचा हा. मार्ग राहिलाय. बिल्डिंग मोठी आहे जरा. वेळ लागतो काम व्हायला. ते नंतर दाखव. फायनल प्रोडक्ट दाखवते जरा. आता तिचं झालं की आम्ही निघू. हा निघू. मित्रांनो, आम्ही आता पोहोचलेलो आहोत दौलताबाद किल्ल्यावरती, म्हणजेच देवगिरी किल्ली. दाखवतो. थोडी गर्दी तर आहे इथे, थोडेफार लोक आले आहेत. हे बघा, इथं हा देवगिरी किल्ल्याची स्टार्टिंग आहे. हा मेन प्रवेशद्वार आहे. इथून आम्ही इथं आता एंटर केलं. मी येताना कॅमेरा पण घेतला होता. हे बघू शकता, सोनीचा कॅमेरा. थोडेफार फोटोज काढतोय मी आता. मी या सगळ्यांचे थोडेफार फोटोज काढतो. हे बघा, तर याला काय बोलतात मला खरंच माहिती नाही. थोडंफार फिरून घेईल मी आणि इकडच्या लोकेशनची मी माहिती काढेल, जेणेकरून मी सगळ्यांना सांगू शकेल. फिरण्यासारखं तर आहे इथे. बघा, स्टेअर्स बघा, फुल प्राचीन काळातलं सगळं आहे. आधीच्या काळात सारखं. मित्रांनो, हे देवीचं मंदिर आहे. देवीचं नाव नाही माहिती मला, पण देवीचं मंदिर आहे. इथे शांतता बघा. इथे जोरात ओरडलं तर असं घुमेल ना. होय. मंदिराचं स्ट्रक्चर बघा, पोल्स पिलर्स बघा. वरती मग बघा, हे पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. मगासपासून तर काहीच नव्हता पाऊस, तर आता एवढा पाऊस चालू झाला आहे की आम्हाला फिरता इथे थांबायची गरज वाटली आम्हाला. सो आता आम्ही इथे थांबलो आहोत. पाऊस काय, आपण फोटो काढत होतो आणि आता अचानक पाऊस आलाय. मूड घालवला ना. जोरात आला फोटो. पावसाचं काही खरं नाहीये. पाऊस असाच पडत राहणार आहे, कारण की पावसाचं वातावरणच आहे. नाशिकला आता पूर्ण पाणी भरलंय. बघूया आता आज आणि उद्या आम्हाला किती पाऊस मिळते आणि आम्ही किती लोकेशन कव्हर करतोय 2 दिवसांमध्ये. लेट्स सी. पाऊस पडतोय म्हणून माकडे बघा कसे भिंतीला अडकून बसले, जेणेकरून त्यांना पाऊस लागू नये म्हणून. बिचारा ते बघा. हे भारी आहे रे बघायला. हो ना, स्टेअर्स बघ. तुझ्या दमली नाही ना? जायचं का रायगडला? येस, यावेळी रोपवेने जाईल. रायगडला जायचं मग रोप्यात जायचं. चालायचं काय नाव नाही. हे बघा, आता आम्ही आलो आहोत चिनी मॉलला आणि चिनी मॉल बघायला आम्ही तर चाललो आहोत आतमध्ये. चिनी मॉल कसा आहे रे?
चिनी मॉल आहे, चिनी मॉल. चांगलं चिनी लोक पोरं वावशी वरती. मित्रांनो हे काय आहे मला नाही माहिती. आम्ही आता वरती जाऊन बघतो वरती काय आहे आणि कसं पाहायला दृश्य मिळते आम्हाला. ते पोरं वा आहे का? तोफ बघा तोफ. ती मोठा आहे. आणि इकडचा नजारा बघा, इकडचा व्ह्यू बघा, सुपर आहे. आता हा जो ब्रिज वरती आम्ही चढतोय थोडा डेंजरस ब्रिज आहे. आणि खाली बघा काय पाणी बघा खाली. हे बघा हे पाणी नाही, हे शेवाळ आहे, शेवाळ. शेवाळ आहे ना. मित्रांनो एक इतिहास सांगते तुम्हाला. आम्हाला केतक कडून असं कळलं आहे की ह्या तलावात हे तलाव जे आहे, तलाव दाखव ना त्यांना. हा दाखवलं मी हा. मगाशीच. हे जे तलाव आहे ह्यात मगरी असायच्या पूर्वीच्या काळात. आणि जे कोणी काय बोलतात, म्हणजे कोण अपराध हा करत आहे, अपराध करायचे म्हणजे शिक्षा चुकीचं म्हणून, काम हा. करायचे, त्यांना त्यांना इथे खाली शिक्षा फेकायचे. द्यायची. हा, आणि इथून ह्याच्यात फेकून मगर द्यायचे. होते. हा, आणि ते मगर मग त्यांना खायचे. चालेल. नंतर अजून आता आम्ही अजून वरती चाललोय आणि ह्या छोट्या छोट्या पायऱ्या चढतोय. पायऱ्या चढायची सवय नाही आहे, त्याच्यामुळे पाय लगेच दुखतायत. ठीक आहे, पण पोचलो आपण लवकर. मस्त काय मोठं असं चढणार का नाही. आपले मेंबर पब्लिक देवगिरी फोर्टला आम्ही जाऊन आलो आणि स्टार्ट टू एंड पर्यंत आम्ही खूप चाललो. आणि जसं जसं खाली उतरत होतो, जातानाच आम्ही थकलो थोडंफार. पण आला खाली उतरल्यावरती जे आमचे पाय दुखायला लागले, आम्ही लय दमलो, खूप थकून गेलो. फक्त ओंकार आणि वैष्णवी थोड्या टॉपला गेले होते वरपर्यंत. पण आम्ही खाली आलो, विसाज केला आणि आणि सगळे पाऊस आला मेन म्हणजे पाऊस पण आला आणि सगळे दमले होते. मग आम्ही गाडीत मग म्हटलं की आता जेवायला जाऊया, कारण की जेवायचा टाइम झाला होता, 1 वाजून गेला होता. आणि सकाळी पण आम्ही थोडासाच नाश्ता केला होता, त्याच्यामुळे आम्हाला जास्त एनर्जी नाही मिळाली चालण्यासाठी. फक्त एनर्जी मिळाली ती म्हणजे फक्त फोटो काढण्यासाठी. फोटो ऑलवेज रेडी. 1000 फोटो काढले असते या लोकांनी. ऑलवेज रेडी. याने ते 1500 फोटो काढले. एवढे फोटो नाहीच काढ, काय पण सांगू नको. तर झालं आमचं जेवण वगैरे आणि आम्ही आता आलो आहोत सिद्धार्थ उद्यान गार्डन झू मध्ये आलोय आम्ही आता. आता आम्ही ते तिकीट काढतो, आणि हा हर्षल आहे त्याच्यात तिकीट काढतोय. ज्याला टायगर बघायचं आहे. हर्षला टायगर बघायचं आहे ते. टायगर. आणि त्यांनी असं केलं. Yes, टायगर. टायगर असायला पाहिजे, टायगर असायला पाहिजे. तिकिटाचे किती? 20 रुपये. 20 रुपीज. 20 रुपये तिकीट आहे ते पर पर्सन. फुकट मध्ये टायगर बघून जायचं. स्वस्त आहे. 3 ते 11 वर्षापर्यंत 10 रुपये आणि 12 वर्षांच्या पुढे 20. हे तुझे 10 रुपये घेतले पाहिजे मग. माझे 3 ते 12 वर्षापर्यंतचे. मला 18 कम्प्लीट आहे. भाई तुझे 10 रुपये घेतले पाहिजे. ए हर्षल, हर्षल. टायगर. ऋतुजाने हर्षलला एवढा त्रास दिलाय ना, एवढा सतवलाय हर्षलला मगाचपासून टायगर बघायचंय. बिकॉज त्यांनी लिटरली कार मध्ये असं केलं. मी कसं केलं? टायगरला बघणार. येस. मी त्याला घेऊन जाणार आहे पुढच्या संडेला राणीच्या बाग. तू घेऊन जा त्याला आणि टायगर दाखव. पण त्याची पण उदास आज झाली. पहिले इथे बघूया टायगर आहे का. हा, मी त्याला सॉरी बोलते. ए Sorry. हर्षल, ए हर्षल, हर्षल सॉरी. पण मी परत बोलणार आहे तुला. एकदाच भडकेल. मी जातो आता घरी आम्ही चालत. चाललोय असं सिद्धार्थ बोलेल. उद्यान प्राणी संग्रहालय झू मध्ये. आणि हे आहे परत पुन्हा एकदा तिकीट. सुरुवातीला एक तिकीट काढली पण आणि आपल्याला परत एकदा तिकीट काढली. पण आमच्यासोबत हा. स्कॅम झाला. आम्हाला आधी असं वाटलं की फक्त झूचे 20 रुपये, गार्डनचे 20 रुपये होते. गार्डन मध्ये आम्ही काय खाल्लं? ए भाई ते बघ 50 रुपये फुल, 20 रुपये हाफ. अरे त्यांना सांग, मी हाफ आहे. म्हणजे हे वेगळेच. त्यांना सांग मी 15 वर्ष ए हात चौथे. ए हात चौथे. पण वेस्ट गेलेले वेस्ट गेले वाटतं. 50 रुपये वेस्ट गेले का ग? कारण की
प्राणी नाही झोपले. दिसत आहे. हा रे स्क्विरल दिसला. होय. ताई. पण या लोकांना काहीतरी दिसलंय का काहीतरी बोलताय लोक. काहीतरी आहे काय काहीतरी आहे दगड आहेत. वैष्णवी 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 तू वैष्णवी बघ. वैष्णवी काय आहे ते? वैष्णवी काय आहे रे? खरं सांग. वैष्णवीला विचार. वैष्णवी काय वैष्णवी काय आहे ते? काय बघायचं काम कर. नाही तर बोलशील अरे तिथे कुत्रा आहे. लिहिलं होतं दोघेच ना. भाऊ बोलेल. दोघेच भाऊ. लिहिलं होतं वाच. राज- काळवीट आहे. राजाला नाही का वैष्णवी घोड्याला गाढव बोललेली. घोड्याला गाढव बोलली. अरे घोड्याला गाढव बोलली. काळवीट आहे, काळवीट. नाही गाढवाला घोडा बोलली. हा गाढवाला घोडे बोलली. काय बोलता तुमचं तुम्हाला समजत नाही. काळवीट येते काळवीट. अरे तुला बाहेरचं काढा. ते तू आम्हाला काही घंटा दिसत. गाईज आम्हाला इथे आता साया भेटलेला आहे. हे बघा साया झोपलाय. ओय ओय उठ ओय. आपण पुण्याला आलोय काय झोपले काय? झोपले भाई हे लोक. पुण्याला आलोय का आपण? पुण्याला काय झालेलं? पुण्याला झोपतात ना 1 ते 4. 1 ते 4 झोपतात. हे पुण्याची फॅन असेल ना मला तुला नाही पुण्याची पॅन आता लेफ्टचा लेफ्टला आहे तुझ्या. अरे पुण्याला काय बोलू नका का? सगळेच नाही झोपत 1 ते 4. वैष्णवी. इथे काय ए भाई ए, वैष्णवी, काही कोल्हा 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 गाईज कोल्हा बघा. वैष्णवीमध्ये कुत्रा. वैष्णवी ना असं जपतो. तुझ्याला वाटतं हा कुत्रा आहे. एक हा, कलर म्हणजे मारलाय. म्हणजे जो आल्याला स्कॅम केला त्याच्यानुसार मला नाही रे शेपूट बघ कशी मोठी आहे. कोल्हाची शेपूट मोठी असते. हस्की नाही तर तो हसकी एवढा बारीक नाही पण. विस्की का हस्की कोणतो कोणतो हसकी, हसकी. हा हस्की मला नाहीतर बघून ही नको वैष्णवी हसकी. आहे. ओंडून दाखव गोल गोल काय मिळतं वेडाचे अरे तो दाखवतो तुम्हाला. तो पैसे चांगला भरले. हे ओंडून दाखव ना वैष्णवी घालायला शिव्या देतो तुला. ऐ. सगळ्या डोक्यावर पडले का ही? काय हे? गाईज ऐ. हिला 50 रुपये जास्त झालेत म्हणजे असे वाटते. 50 रुपये आणि प्लस 70. 70 रुपये प्लस माशी तुम्हाला अजून वेगळे हा पैसे. ते मासे बघायचे वेगळे. आणि प्लस आता माहिती नाही किती आहे तो कोळी. अय मंकेश हा, याला इथे मंकेश. आमच्या बायका नाही काय. अय मंकेश उवा उवा तिघांच्या ही गाणी. तो खातोय बघ. बघ ना मंकेश. सनबाद घेतोय बघ ना तो. नाही हे बघा इथे 2 खोललेत. हे बघा. हे बघा, इथे एक झोपलाय बसलाय. थांबला तो. अच्छी इथे वेगळे दोन आहेत इथे काय इमू पक्षी हे बघा, या कोल्ह्याची माहिती आहे. लय काय आता तुम्हाला दाखवतो इमू पक्षी. इमू इमू इमो 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 इमोचं प्रेमाने नाव काय ठेवशील? ऋतू. ऋतू. तो शिव्या घाला पण ऋतू बोलू नका. हा ते बघायला जाऊया ए, त्याला उठवतो झोपलाय. त्याला पण झोपलाय 50 बघा रुपये देऊन कुठे. आलोय. आम्हाला मला दाखवतो. भाई तो कसला झोपलाय हा. हे बघा. बियर बियर भारी झोपलाय हा तो. एवढा वरती गेलाय आणि हे बघा. हा तू तेच बघ रे. पडायची वाट बघ त्याची. हा ऋतूसारखे झोपलाय ना तो. उठला उठला उठ ना बाबा 50 रुपये दिलेत उपकार केले का माझ्यावर? मोबाईल घेतो का व्हिडिओ बघायला ए शुभमला सबस्क्राईब कर काय व्हिडिओ मध्ये याला बोलते. शेअर कर सबस्क्राईब कर शुभम तुला आयफोन देईल मगर मगरी पाहिजे तुला. बोलते काय बोलते. ए निधी 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 निधीला बोलवते. ए निधी अरे उठली ती बघली आली बाई निधी आली ए निधी 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 सारखाच ब्लश लावलाय तिने बघा काय रेड रेड निधीला बोलवते. चला हीच ती ती वैष्णवी कशी झोपली टॉटाईज बघा टॉटाईज भारी होत रे. स्टार स्टार भेटला
हे लकी असतात का? हे स्टार टटल आहेत, हे घरी ठेवायचं. एक घेऊन जाऊया. नुसता पैसा एक घेऊन जाऊया का? देणार ना. अरे चालतात बघ ना अशा हळूहळू. काय करतात? भेंडी काहीच वाटलं नव्हतं इथे आम्हाला हा प्राणी बघायला मिळेल. दाखवतो तो कोण आहे. टायगर द लेजंड. भाई बघ ना कसला आहे तो. आणि हर्षल बोलला होता की मला टायगर बघायचा आणि त्याला आज टायगर बघायला मिळालाय. हे बघा बघा भाई भारी. भाई टायगर आहे. सगळे खुश झाले टायगरला बघा. कुठल्या प्राण्याला बघून खुश नाही झालं, मग टायगरला बघून खुश झाले. तर झू मधून निघालो आम्ही आणि आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी पाहिले. कोल्हा पाहिला, अस्वल पाहिला. अजून कुठले कुठले प्राणी बघितले रे आपण? साप बघितला. साप तर खूप आवडतो. साप तर खूप आळचे होते, सगळे झोपले. एक काही झालत नव्हते. एक असं होतं रे, हळूहळू थोडं थोडं फिरत तरी होते. विचार कासवच चांगले आहेत. आणि कोल्हा गोल गोल राऊंड मारत होता. हा कोल्हा तर बाबा. आणि ज्या प्राण्याला आम्हाला बघायचं होतं म्हणजे हर्षलला मेन खास बघायचं होतं, ऍट द एंड आम्हाला तो बघायला मिळाला. म्हणजे पण वाघदादा. झोपला होता. वाघदादाला आम्ही शेवटी भेटलो, बघायला मिळालं. Very आळसून ते प्राणी हा. तेही झोपलाच होता. सगळे झोपले. आणि झू मधून निघालो आणि आता आम्ही पोहोचलोय बीबी मकबराला. बीबी मकबराला तर जस्ट एंटर केलं आम्ही. आता तिकीट काउंटर, तिकीट घराच्या इथे सगळीकडे आहे dog. पोहोचले. डॉगेश तिकीट जवळ चाललं, जा तिकीट घेऊन ये. ए, चल इकडे हे आहे, वैश. या पोरीना ना एक दुकान दिसलं तर लगेच तशी नाही हे वैशाली ते 4 दुकानात जाते, काय घेता काय नाही. हे कैसे है, वो कैसा है हे विचारता आणि येते परत बाहेर. त्यात शुभम सुद्धा असतो. ही स्कार्फ छान आहे, स्कार्फ स्कार्फच मला फक्त स्कार्फच आवडला. पण मग तो आला तिकडनं मला हे बोलला की अरे खूप कॉस्टली आहे, मुंबईला 200 ला मिळतो. अरे मिळतात भाई हा, एवढे मग एवढे एक्झॅक्टली scarf मिळतात नको. म्हणून मी दुकानातून परत आली बाहेर की कॉस्टली होतं. पण का विचारायचंच का ना. का म्हणजे आपण आलोय आता एक्सप्लोर करायला, तर वस्तू दुकानं सगळं एक्सप्लोर करायचं. योगेश भाई इसको समझा भाई इसको कुछ तो. डॉगेश डुप्लिकेट कोल्हा वाटतोय. तर आम्ही आता आलेलो आहोत बीबीच्या मकबराला दर्शन घेण्यासाठी. हा बीबीच्या मकबरात दर्शन घ्यायला येतो का आपण? बोलला हे बघा मिनी ताजमहल. तर गाईज आम्ही आता बीबीच्या मकबराच्या वरती आलेलो आहोत टॉपला. आणि टॉपचं जे वातावरण आहे, टॉपचं जे दृश्य आहे ते तुम्हाला इथे पाहायला मिळतं. माझ्या बॅक साईडला बघा ते आम्ही आता आलोय वरती. सगळे इथे फोटोज वगैरे काढतात. असं सूर्य पण आता खाली येत चालू. प्ले पब्लिक तिथे दाखवू नये. हे काय आतमध्ये मंदिर आहे का? मंदिर म्हणजे त्यांचं हे असणार, हे घे. मॉन्युमेंट असणार. हा देवीच्या मकबराच्या आतमध्ये स्ट्रक्चर बघा तुम्ही. आणि याच्या आतमध्ये हे बघा. बरंच काय काय आज आम्हाला पाहायला मिळालं. आणि हे जे स्ट्रक्चर्स आहेत हे बघा, त्यावेळेस त्या काळापासूनचे स्ट्रक्चर्स आहेत हे सगळे. तर आम्ही बीबी का मकबरा आमचं लोकेशन फिरून झालं आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो. कुठे निघालो? हा त्याच्यानंतर आम्ही निघालो रूमवर येण्यासाठी. बट येता येता चेतकचा फोन आला की आपण भद्रा मारुती आहे आपल्या रूम जवळच, तिकडे तिकडे दर्शन करूयात आणि मग आपण रूमला जाऊया स्टे करायला. मग आम्ही मारुतीचं दर्शन करायला, तुम्ही पण केलं ना दर्शन? मारुतीचं दर्शन केलं आम्ही आणि लवकर झालं, 2-3 मिनिटात झालं आमचं त्याची. आणि आम्ही रूम मध्ये आलो. रूम तर आहे ठीकठाक, पण खालचा जो पॅसेज आहे तो सगळा पूर्ण चिखलाने भरला होता. त्याच्यामुळे गाडी लावायच्या वेळी थोडे आमचे वांदे होते, चालायचे पण वांदे होते. पण ठीक आहे, झोपायची सोय झाली आज रात्रीची. आणि सगळ्यांना भूक लागली होती म्हणून आता आम्ही हॉटेलमध्ये आलोय जेवायला. आणि सगळे दमलेत, सगळ्यांचे चेहरे तुम्ही बघू शकता.
चेहरे बघा चेहरे, खामोशी छाई हुई है. आणि वैष्णवीचा इथे उपवास आहे. ती खाते आता साबुदाणा खिचडी, तिची फेवरेट. आज आपण दिवसभर आम्ही जे जे काय फिरलोय ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसलाच असेल. आणि आमचा उद्याचा प्रोग्राम असा आहे की सकाळी लवकर उठणार आहोत आम्ही आणि विष्णेश्वर मंदिरला आम्ही दर्शन करणारा जाणार आहोत. सकाळी पहाटे आम्ही 5 वाजता जाणार, दर्शन करणार आहोत. बघूयात आता उद्या किती गर्दी मिळते आम्हाला. आता तू ताकद नाही माझ्याकडे. प्लीज अनसबस्क्राईब नका करू. आजचा ब्लॉग मी इथेच मी संपवतो. लुळा पांगळा झालं. आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो. आपण भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. गुड नाईट, सायोनारा. मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब पण करा. परत कर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब.